चला जॉईन करा फटाफट. बाकीचे कुठे गेले? 5 मिनिट झाले, चला लवकर या. ओके चला सुरू करूया. होत आहे जॉईन. ओके चला बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, काय बघतोय आपण? सबस्टिट्यूशन चे एक्झाम्पल्स पाहतोय. ठीक आहे, बघा सबस्टिट्यूशन मध्ये काही एवढं म्हणजे तुम्हाला किचकट असं नाहीये काही. जस्ट काही सबस्टिट्यूशन्स आहेत. ठीक आहे ना, एक 10 एक सबस्टिट्यूशन्स तुम्हाला दिलेले, 10 पण नाही, त्यातले 4-5च महत्वाचे सबस्टिट्यूशन्स आहेत किंवा बाकीचे त्याच्याशी रिलेटेड आहेत. ओके, तर एक 4-5 सबस्टिट्यूशन्स आहेत, ते तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुम्हाला आन्सर फाइंड करता येईल. ओके, आता याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेण्यापेक्षा, या सबस्टिट्यूशन मध्ये डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यापेक्षा महत्वाचं काय आहे? सबस्टिट्यूट करून तुम्हाला फंक्शनला सिम्प्लिफाय करणं. ओके, फंक्शन सिम्प्लिफाय झाल्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेणं काही अवघड नाही, सोपं येते. काय π/4 - x अशा टाईपचं येते. ठीक आहे, की इझिली तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेता येईल. ओके, मेन काय आहे इथे? सबस्टिट्यूशन महत्वाचं आहे, की कोणतं सबस्टिट्यूशन इथे चालेल. ओके, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. इफ y is equals to tan inverse of x upon under root of 1 minus x square. ओके, अजून एक बघा, जर समजा तुम्हाला लक्षात येत नाहीये की अशा कंडिशन्स मध्ये आपण काय सबस्टिट्यूट केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय करा, चेक करा ना की x इज इक्वल टू, जर मी साइन थिटा सबस्टिट्यूट केला तर मला काही आन्सर व्यवस्थित म्हणजे माझं जे फंक्शन आहे ते सिम्प्लिफाय होतं का? बघा, जर मी समजा इथे साइन थिटा ठेवला तर काय वेळी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय असतो? कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे तुमच्या लक्षात असणं, तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय असतं? कॉस स्क्वेअर थिटा असतो. ओके, म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो. हे सर्वांना माहिती असतं, पण तुम्ही लक्षात ठेवत नाही की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे हा साइनच तिकडे नेता येतो आणि त्यालाच आपण कॉस स्क्वेअर थिटा देतो. म्हणजे इथे कॉस स्क्वेअर थिटा होईल आणि अंडर रूट मध्ये असल्यामुळे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, काय भेटेल? कॉस थिटा. बरं, एक्स इज इक्वल टू साइन थिटा ठेवलेले, मग न्यूमरेटर मध्ये साइन थिटा होईल आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आला? कॉस थिटा. आणि साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो? टॅन थिटा. ओके, मग मग असा तुम्ही विचार केला की ठीक आहे, टॅन थिटा येतोय, इथे टॅन इनव्हर्स आहे, मग माझा आन्सर बरोबर आहे. टॅन इनव्हर्स टॅन कॅन्सल होईल, मला थिटा भेटेल आणि मग मी थिटाच्या जागी साइन इनव्हर्स एक्स लिहिल. ओके, जर समजा एक्स इज इक्वल टू साइन थिटा येत नसलं, मग नंतर काय चेक करणार? एक्स इज इक्वल टू टॅन थिटा चेक करा किंवा एक्स इज इक्वल टू सेक थिटा चेक करा. ओके, ठीक आहे ना. बरं, आता हे चेक करत असताना फक्त काय लक्षात घ्यायचंय की इथे जर 1 नसेल, ए असेल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं काही असेल तर फक्त काय करायचं? इथे ए लावायचं. ओके, ए सबस्टिट्यूट करायचं, ए स्क्वेअर ए काही जे काय असेल ते. ओके, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. तर चेक करत असताना फक्त आपल्याला ए टॅन थिटा किंवा ए साइन थिटा असं चेक करायचं आहे. ओके, ए म्हणजे एच असेल असं काही नाही. ओके, जर समजा असं असलं असतं की एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर, तर हे लक्षात घ्यायचंय की हा ए नाहीये. 4 म्हणजे तुमचा ए नाहीये, हा काय आहे? तुमचा ए स्क्वेअर आहे.
बघा फॉर्म्युल्यामध्ये कसं असतं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असतो ना, म्हणजेच ए म्हणजे काय तुमचा फक्त 2 आहे, त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचंय. ओके, लक्षात घ्या. मग बघा आता डायरेक्टली आता इथे सिंपल आहे. एक्स आता आपल्याला इथे काय सबस्टिट्यूट करायचंय, एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा सबस्टिट्यूट करायचंय. ओके, तुम्हाला मी फक्त जस्ट एक कसं विचारू शकता ते तुम्हाला सांगितलं, किंवा माहिती जरी नसेल तर चेक कसं करायचं. ओके, बरं बघा आता एक्स इज इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट करणार आहे आपण, एक्स इज इक्वल्स टू सबस्टिट्यूट करतोय आपण साइन ऑफ थिटा. ठीक आहे, आता एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा का सबस्टिट्यूट करतो, इथे 1 आहे बरोबर आहे, आणि मला माहिती आहे की अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा सबस्टिट्यूट करायचा. बरं हे जरी मला माहित नसलं तर मी विचार काय केला की 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, मग जर मी एक्सच्या जागी साइन थिटा ठेवला तर मला काय भेटेल, हा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा आहे, म्हणजे मला तो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करता येईल, म्हणजे एक सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये मला कॉस थिटा भेटेल. ओके, म्हणून मी एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा सबस्टिट्यूट केलं. ओके, मग वाय इज इक्वल्स टू बघा काय भेटेल, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स काय आहे, साइन ऑफ थिटा, डिनॉमिनेटर मध्ये अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल्स टू बघा टॅन इनव्हर्स ऍज इट इज, न्यूमरेटर मध्ये साइन थिटा ऍज इट इज, डिनॉमिनेटर मध्ये बघा अंडर रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा. ओके, विच इज इक्वल्स टू बघा टॅन इनव्हर्स ऑफ, ठीक आहे तुम्हाला आता सांगितलं मी, हा झाला तुमचा न्यूमरेटर मध्ये साइन थिटा ऍज इट इज, डिनॉमिनेटर मध्ये बघा कॉस स्क्वेअर थिटा, आणि काय आहे स्क्वेअर रूट मध्ये आहे कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटालाच आपण कसं लिहू शकतो, कॉस थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर, हा स्क्वेअर आणि मग हा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि काय भेटेल आपल्याला, कॉस ऑफ थिटा. बघा विच इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ साइन थिटा अपॉन कॉस थिटा, काय असतो टॅन थिटा. ओके, आणि मग आता तुम्हाला माहिती आहे टॅन इनव्हर्स आणि टॅन, जसं तुम्हाला कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याचं इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर जवळ दिसली, टॅन इनव्हर्स टॅन किंवा असं जरी दिसलं टॅन ऑफ टॅन इनव्हर्स, ओके, तर हा टॅन आणि टॅन इनव्हर्स कॅन्सल होत असतो. ओके, मग हा टॅन आणि टॅन इनव्हर्स कॅन्सल झाला, मला काय भेटला थिटा. ओके, वाय इज इक्वल्स टू काय भेटला थिटा. मग आता मला काय करायचंय की मी काय सबस्टिट्यूट केलंय, एक्स इज इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट केलंय मी, साइन ऑफ थिटा. मग याच्यावरून मला थिटा काय भेटेल, हा साइन इकडे गेला तर काय होईल, साइनचा साइन इनव्हर्स होईल. ओके, म्हणजे मला थिटा इज इक्वल्स टू काय भेटला, साइन इनव्हर्स एक्स भेटला बरोबर, म्हणजेच वाय इज इक्वल्स टू काय आलं तुमच्याकडे, साइन इनव्हर्स एक्स आला बरोबर. वाय इज इक्वल्स टू काय आला आपल्याकडे बघा, साइन इनव्हर्स एक्स. ओके, मग dy बाय dx इज इक्वल्स टू, ठीक आहे आता डिफरेंशिएट करा, dy बाय dx ऑफ साइन इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, आणि साइन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती तुम्हाला काय असतो, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस 1 upon under root 1 minus x square. एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग आन्सर आले 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ऑप्शन नाही येत का, ओके ठीक आहे, तर आन्सर काय आलं तुमचं 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा तुम्हाला सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, लक्षात आलंय का आता सबस्टिट्यूशन करता येतील का सर्वांना, काही नाही जस्ट बघा चेक करायचे, जरी नसेल समजत ना की फॉर्म्युला लक्षात नाही की कोणत्या कंडिशन्सच्या वेळेस मला काय सबस्टिट्यूट करायचं, तर एक एक चेक करा ना, एक्सच्या जागी साइन थिटा चेक करा, आणि नॉर्मली बघा जर 1 मायनस अशा टाईपचा असेल ना एक्स स्क्वेअर, तर एक्स इज इक्वल्स टू साइन थिटा सबस्टिट्यूट करायचा. इथे जर ए स्क्वेअर असेल तर इथे फक्त ए लावायचा मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके, किंवा ए कॉस ऑफ थिटा लावायचं. ओके, म्हणजे एक्स इक्वल्स टू एक तर ए साइन थिटा ठेवा किंवा ए कॉस थिटा. ओके, आन्सर बरोबरच येणार. त्याच्यानंतर तुमचं बघा एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा. आता हा जो एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा आहे ना, तो कुठे येतो, जर 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल ना तरच एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा येतो. का बरं, कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा असतो बरोबर आहे. आणि असं जर असेल 1 मायनस, आता कुठे कुठे आपण सेक्स स्क्वेअर थिटाला सबस्टिट्यूट करतो बरोबर, जर 1 मायनस अशा टाइप मध्ये जरी असेल 1 मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे, याला आपण 1 मायनस सेक स्क्वेअर थिटा आपण सबस्टिट्यूट करतो, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू सेक थिटा. ओके, आणि दुसरं अंडर रूट मध्ये असं जर असेल 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स, किंवा इथे ए घेऊया ए प्लस एक्स, ए मायनस एक्स अपॉन ए प्लस एक्स, म्हणजे अंडर रूट मध्ये तुम्हाला ए मायनस एक्स पण दिलाय आणि ए प्लस एक्स पण दिलाय, तर अशा वेळेस म्हणजे काय सबस्टिट्यूट करायचा, ए कॉस ऑफ
2 थिटा. इथे काय करायचं तुम्हाला कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, बघा अशा प्रकारे आपल्याला सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके, आता बघूया आपण नेक्स्ट. बघा आता नेक्स्ट आहे तुमचं सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. ओके, आता बघणार आहोत आपण सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन म्हणजे काय. समजा तुम्हाला डीवाय बाय डीएक्स फाइंड करता येतो. ओके, जर समजा तुम्हाला डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर विचारला किंवा डी क्यूब बाय डी एक्स क्यूब विचारला, त्याच्यासाठी तुम्हाला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचे काही फॉर्म्युले आहेत, ते आपल्याला त्याच्यावरून तुम्हाला फाइंड करायचं असतं. मग बघा पहिला फॉर्म्युला दिलेला आहे, बघा फॉर्म्युले दिलेले तर लक्षात ठेवायचे ते फक्त फॉर्म्युले तुम्हाला, किंवा तुम्हाला असे एक्झाम्पल्स डायरेक्टली एवढे मोठे विचारणार नाही. तुम्हाला जास्तीत जास्त काय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर विचारता, किंवा मॅक्सिमम डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब विचारलं जातं. ओके, जरी समजा तुम्हाला जास्त म्हणजे फाइंड करायला विचारलेच, ओके, तर फाइंड करता येईल तुम्हाला. जस्ट इथे काय करायचं बघा, ए एक्स प्लस बी रेस टू एम असेल आणि तुम्हाला डी रेस टू एन अपॉन डी वाय डी रेस टू एन अपॉन डी एक्स रेस टू एन. एन म्हणजे काय, समजा मला विचारलं की डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर फाइंड करा. ओके, तर मी एन इज इक्वल टू काय घेणार 2 आणि मग हा फॉर्म्युल्यानुसार फाइंड करणार. बरं बघा आता काय दिलंय, एक्स प्लस बी रेस टू एम. ओके, म्हणजे समजा एक्स प्लस बी अशा टाइप मध्ये फंक्शन आहे. एक्स प्लस बी म्हणजेच काय, अशा टाइपचं फंक्शन कसं असणार आहे, समजा आहे 2x प्लस 3. बरोबर आहे, हा झाला ए म्हणजे हा 2 आणि बी म्हणजे काय झाला 3. इथे एक्स म्हणजे 2x प्लस 3 आहे आणि समजा तुमचा इथे पॉवर 5 आहे. ओके, 5 म्हणजे काय, एम काय झाला 5. मग फॉर्म्युला काय असणार आहे, एम फॅक्टोरियल अपॉन एम मायनस एन फॅक्टोरियल इंटू ए रेस टू एन इंटू एक्स प्लस बी रेस टू एम मायनस एन. ओके, बघा आता हा फॉर्म्युला कसा तयार झालाय. आता इथे एन म्हणजे काय आहे, तुम्हाला कितवा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. जर दुसरा विचारला असेल तर एन इज इक्वल टू किती घेणार 2 घेणार. आणि दुसरी कंडिशन बघा, एम कसा आहे ग्रेटर दॅन एन आहे. ओके, एम इज ग्रेटर दॅन एन असला पाहिजे. म्हणजे मला जर समजा 5th डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे, ओके, मला कितीवा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे 5th, तर मला एम किती पाहिजे कमीत कमी, एम किती लागेल 5 पेक्षा, म्हणजे 5th डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा तर एम 5 पेक्षा मोठा पाहिजे, म्हणजे कमीत कमी 6 असला पाहिजे. ओके, बघा जर समजा इथे कमी झाला असेल तर काय होईल, या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला फाइंड करता येणार नाही आन्सर. ओके, म्हणजे ते 0 येईल. म्हणजे जे तुम्हाला लक्षात येते का बघा, हा फॉर्म्युला वापरण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला युज करायचा असेल, एम कसा कंडिशन आहे ग्रेटर दॅन एन ची कंडिशन आहे. ठीक आहे, ते येऊनच जाईल तुम्हाला ती एम ग्रेटर दॅन एन ची कंडिशन. बरं बघा आता हे कसं तुम्हाला एक जस्ट दाखवून देतो की कसं येतं. एक्स प्लस बी चा बघा, आता समजा माझ्याकडे आहे एक्स प्लस बी. ओके, याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय येईल बरं, एक्स प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह सांगता येईल का, एक्स प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह. बरं सांगा, रेस टू काय करूया, एम घेऊया. ओके, रेस टू एमच डायरेक्टली बघा, एक्स प्लस बी रेस टू एम आहे. आता मी काय करतोय, त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय. ओके, मग एम पुढे येईल बरोबर, एक्स रेस टू एम नुसार एम पुढे आला आणि एकने पॉवर काय झाली कमी झाली, बरोबर आहे, एम मायनस 1. लक्षात येत आहे. बरं आता इथे एक्स होता का नाही, काय होतं एक्स प्लस बी होता, बरोबर. मग एक्स प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह घेतो मी इथे बघा मल्टिप्लिकेशन मध्ये. तर ए कॉन्स्टंट बाहेर आला, एक्स चा 1 डेरिव्हेटिव्ह आणि बी चा 0, म्हणजे मला काय राहील मल्टिप्लिकेशन मध्ये ए, म्हणजे काय आलं एम इंटू ए इंटू एक्स प्लस बी रेस टू एम मायनस 1. ओके, हा काय झाला तुमचा पहिला डेरिव्हेटिव्ह झाला, बरोबर. समजा आपण एक्स प्लस बी रेस टू एम ला काय म्हणूया वाय, काय भेटला मला डी वाय बाय डी एक्स भेटला, बरोबर. आता मी काय फाइंड करेल, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणजेच काय डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. ओके, या आलेल्या डी वाय बाय डी एक्स ला मी परत डिफरन्शिएट करतोय, म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. बरं आता मला सांगा, एम इंटू ए कॉन्स्टंट आहे बाहेर येईल, बरोबर. हे लक्षात येतं का, एम इंटू ए कॉन्स्टंट आहे बाहेर आला, तर याचा डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे आली एम मायनस 1 झाला, बरोबर, इंटू एक्स प्लस बी रेस टू एम मायनस 1 मायनस 1. ठीक आहे ना, एकने पॉवर कमी झाला, बरोबर आहे का. म्हणजे काय भेटणार आहे ते बघा, एम मायनस 2 रेल. ओके, एम मायनस काय झाला हा 2. आणि आता इथे एक्स प्लस बी आहे, एक्स असला असता तर आपण काहीच नसतं केलं. इथे काय आहे एक्स प्लस बी, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह किती ए,
बरोबर आहे. ए चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे ए बाहेर आला, एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि बी चा 0. मग बघा विच इज इक्वल्स टू हा झाला m इंटू m मायनस 1 हा आहे एक्स प्लस बी रेस टू m मायनस 2 इंटू आता बघा हा ए आणि हा ए इथे लिहूया आपण या साईडला ए स्क्वेअर. बरं बघा आता हा आहे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. सेकंड डेरिव्हेटिव्हच्या वेळेस मला इथे ए स्क्वेअर भेटतोय आणि m इंटू m मायनस 1. ओके, आता बघा मी जर असंच डेरिव्हेटिव्ह घेत गेलो, बरोबर आहे, असेच डेरिव्हेटिव्ह घेत गेलो आणि मी काय केलं डी रेस टू एन अपॉन डी एक्स रेस टू एन फाइंड करायचा विचार केला, तर मला काय भेटेल बघा m मायनस 1. ओके, आता मी सेकंड डेरिव्हेटिव्ह केला तर काय झालं, मला इथले 1 ने पॉवर कमी झाला. असं मी nth पर्यंत गेलो तर काय होईल m मायनस एन येईल. बरोबर, हॅलो सर्वांना आवाज येतोय का? आवाज येतोय का सांगा मध्ये. आतापर्यंत आवाज येत होता ना सर्वांना? येस सर. आवाज येत होता का? ओके ठीक आहे. आता जस्ट बंद झाला वाटतं. ठीक आहे, चेक करूया. ओके चालूया आता. ठीक आहे बघा स्क्रीन शेअरिंग बंद झाली का? ओके ओके ठीक आहे. ठीक आहे, स्क्रीन शेअरिंग चालू केले. ठीक आहे बघा मला काय सांगायचं तुम्हाला याच्यावरून, हे जे फॉर्म्युले आहेत ना, आता ठीक आहे आता बघा आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की हे फॉर्म्युले आपण कसे आले ते बघायला, बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात आलं का हा फॉर्म्युला कसा बनवलाय ते, म्हणजे तुमच्या थोडक्यात लक्षात आला असेल. म्हणजे फॉर्म्युला काही डायरेक्टली आलेला नाहीये, आपण काय केलं एक एक डेरिव्हेटिव्ह घेत गेलो, बरोबर. मग एक एक डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपण त्याचं जनरलायझेशन केलं, बरोबर. म्हणून त्याच्यावरून तुम्हाला असा फॉर्म्युला येईल. बघा हा थोडासा तुम्हाला समजायला अवघड जाईल. आता तुम्हाला कसा आला ते तुम्ही ट्राय पण करू शकता घरी. एक एक डेरिव्हेटिव्ह घेत चला आणि मग तुम्हाला लक्षात येईल की नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल बघा सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये m इंटू m मायनस 1 झाला ना. थर्ड डेरिव्हेटिव्ह मध्ये काय झालं असतं इथे m मायनस 1 आणि इथे काय झाला असता m मायनस 2 हा पुढे आला असता ना. आणि नंतर काय झालं असतं ax प्लस बी रेस टू m मायनस 3 झाला असता, बरोबर. आणि हा झाला असता तुमचा इथे a क्यूब. ओके, असंच n साठी काय झालं ax प्लस बी रेस टू m मायनस एन. ठीक आहे, थोडीशी जागा बघा समजून घ्या. आणि इथे m मायनस एन झाला असता आणि a रेस टू n मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके, मग हा m इंटू m मायनस 1 आणि काय आहे m मायनस एन. ओके, तर त्याला थोडस म्हणजे सिम्प्लिफाईड करून दिलं तरी या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला लिहिता येईल. ओके, मग बघा त्याच्यानंतर हे असा तुम्हाला फॉर्म्युला भेटेल. तर हे फॉर्म्युले असे डिझाईन करायचे. ठीक आहे, सेम नेक्स्ट पण असाच आपल्याला ऑब्टेन करायचा 1 अपॉन एक्स प्लस बी. तर मायनस 1 रेस टू एन एन फॅक्टोरियल ए रेस टू एन अपॉन एक्स प्लस बी रेस टू एन प्लस 1. ओके, त्याच्यानंतर लॉग ऑफ एक्स प्लस बी चा फॉर्म्युला मायनस 1 रेस टू एन मायनस 1 एन मायनस 1 फॅक्टोरियल इंटू ए रेस टू एन अपॉन एक्स प्लस बी रेस टू एन. ठीक आहे, तुम्ही जस्ट फॉर्म्युले जरी लक्षात ठेवले तरी तुम्हाला येईलच. ओके, आणि आता बघा तुम्हाला असे एक्झाम्पल्स विचारलेले नाहीये की डायरेक्टली dny अपॉन dx रेस टू एन फाइंड करावं. ठीक आहे, तुम्हाला काय विचारलंय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर विचारलाय किंवा डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, बरोबर आहे. असेच एक्झाम्पल्स आहेत तर सर्व लक्षात येत आहे का? बघा तुम्हाला असेच एक्झाम्पल्स विचारले ना, म्हणजे माझ्याकडे बुक आहे त्याच्यामध्ये तरी असेच एक्झाम्पल्स आहेत. ओके, का कुठे असं विचारलंय का की तुम्हाला dn वाय अपॉन डी एक्स रेस टू एन फाइंड करा म्हणून असं विचारलंय का? ठीक आहे, बघा जरी विचारलं तरी काही प्रॉब्लेम नाही, जस्ट फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे. हे बघा हे जे आहे ना ई रेस टू एक्स हे तुम्हाला लगेच समजेल. बघा कसं येतं ते मी जस्ट तुम्हाला दाखवून देतो. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह बघा काय असतो. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स इंटू ए, बरोबर आहे. हा बघा तुमचा आहे डी वाय बाय डी एक्स. ओके, आता बघा आपण फाइंड करूया डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. काय होईल हा ए ऑलरेडी बाहेर आणि ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स इंटू ए इंटू लिहिण्यापेक्षा मी इथे ए स्क्वेअर करतो. बघा डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब काय येणार आहे बरं. डी क्यूब वाय बाय डी एक्स क्यूब हा ए स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स इंटू ए म्हणजेच काय होणार हा बघा हा ए स्क्वेअर आणि हा ए काय होणार इथे ए चा क्यूब म्हणजे ए क्यूब इंटू ई रेस टू एक्स. बघा
इथे क्यूब असताना इथे काय होतंय क्यूब येतोय, 1 असताना काय होतंय 1 आणि 2 असताना म्हणजे d2y/dx स्क्वेअर फाइंड करताना काय होतंय 2. मग असंच जर मी dny/dx फाइंड केला काय येणार आहे मला a⁴n इंटू e⁴x. ओके बघा जनरलायझेशन करून आपण त्याचा फॉर्म्युला बनवलेला आहे. ओके बरं बघा लक्षात येतात का आता हे सर्व फॉर्म्युले तसंच सेम आहे बघा. साइन एक्स प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती काय असतो कॉस ऑफ एक्स प्लस बी आणि इंटू ए. मग तो ए जो बाहेर येतो तो a⁴n होईल आणि हा साइन ऑफ n π/2 प्लस एक्स प्लस एक्स प्लस बी. ओके तो काय चेंज होत आहे कारण साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो कॉसचा परत साइन येतो बरोबर आहे. म्हणून हा डायरेक्ट फॉर्म्युला थोडासा सिम्प्लिफाय करून बनवलेला आहे. ठीक आहे तसाच कॉसचा आहे a⁴n इंटू कॉस ऑफ n π/2 प्लस एक्स प्लस बी. ओके हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत कशासाठी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी. ओके आता बघा आपण एक्झाम्पल्स ऍक्च्युअल मध्ये बघूया. ओके आता एक्झाम्पल्स बघा माझ्याकडे तरी जे एक्झाम्पल्स आहेत सध्या त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त d²y/dx² किंवा d³ विचारलेलं असतं. ओके जास्त तुम्हाला विचारत नाही की डायरेक्टली nth ऑर्डरचा फाइंड करा म्हणून. ओके आता बघा एक्झाम्पल काय दिलेलं आहे एक्स इज इक्वल्स टू बघा काय दिला t² आणि y काय दिलेला आहे t³ आणि काय विचारलंय d²y/dx² फाइंड करा. आता पहिल्यांदा मला फाइंड समजा करायचे dy/dx आणि हे लक्षात घ्या d²y/dx² फाइंड करण्यासाठी तुमच्याकडे dy/dx असणं आवश्यक आहे. ओके मग बघा आता मला dy/dx फाइंड करायचं मग मी काय बघितलं की y इज इक्वल्स टू कशाचं फंक्शन आहे y टीचं फंक्शन एक्स कशाचं फंक्शन आहे टीचं फंक्शन आहे. मग इथे मला कशात कोणतं डेरिव्हेटिव्ह वापरावं लागेल पॅरामेट्रिक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरावा लागेल बरोबर आहे. लक्षात येते ना बघा हा जो काही एक्झाम्पल आहे म्हणजे मला काय करावं लागेल dy/dx म्हणजे कसं मी फाइंड करणार dy/dt अपॉन dx/dt पॅरामेट्रिकचा बरोबर फॉर्म्युला कारण y फंक्शन ऑफ टी आहे एक्स पण फंक्शन ऑफ टी आहे. बघा dy/dt फाइंड करूया विच इज इक्वल्स टू बघा d/dt ऑफ y ची जागी काय ठेवणार आता t³ y दिलेला आहे तुम्हाला t³ विच इज इक्वल्स टू बघा t³ चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय असणार आहे 3 पुढे येईल आणि 1 ने पॉवर कमी होईल म्हणजेच 3t². ओके त्याच्यानंतर बघा dx/dt फाइंड करूया विच इज इक्वल्स टू d/dt ऑफ x x म्हणजे काय आहे t². ओके t² चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2t. ओके मग बघा देअरफॉर dy/dx इज इक्वल्स टू ओके पहिलं बघा dy/dt काय आलेला आहे 3t² अपॉन dx/dt 2t विच इज इक्वल्स टू 3/2 इंटू टी हा टी कॅन्सल होईल एक टी राहील वरती म्हणजे 3/2 इंटू टी. आता बघा हा काय भेटला मला dy/dx भेटला. मला काय करायचंय d²y/dx² फाइंड करायचंय बरोबर आहे. मग या टीच्या जागी मी काय करणार एक्सच्या जागी एक्स सबस्टिट्यूट करणार. बघा मला टी आणि एक्स मधलं रिलेशन माहिती काय आहे t² इज इक्वल्स टू एक्स आहे. मग मी टीच्या जागी काय सबस्टिट्यूट करू शकतो √x बरोबर आहे. मग मला काय भेटेल 3/2 इंटू √x टीच्या जागी मी सबस्टिट्यूट केलं 3/2 इंटू √x. हा झाला तुम्हाला काय भेटला मग dy/dx. आता याला मी काय करेल डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करेल म्हणजे काय d/dx ऑफ dy/dx विच इज इक्वल्स टू d²y/dx² विच इज इक्वल्स टू आता याचा डेरिव्हेटिव्ह 3/2 कॉन्स्टंट बाहेर आला आणि √x चा डेरिव्हेटिव्ह 1/2 √x. ओके म्हणजेच काय झाला 3/4 इंटू √x. ओके आता बघा आन्सर मध्ये बघा रूट दिलाय का एक्सचं काय दिलंय का इथे नाही दिलं. मग बघा रिसबस्टिट्यूट करूया 3/4 इंटू √x च्या जागी परत काय करणार √x जागी मी टी सबस्टिट्यूट करणार म्हणजेच मला काय भेटलं 3/4t. मग आन्सर काय असेल ऑप्शन नंबर बी 3/4t. बघा इथे ऑप्शन नंबर बी काय झाला 3/4t. ठीक आहे ना आन्सर काय झालं 3/4t. आलंय का लक्षात समजलं सर्वांना लवकर सांगा चला समजलं का चॅट बॉक्स मध्ये तरी सांगत चला. ओके ठीक आहे नेक्स्ट घ्या आता क्वेश्चन. बरं आता हे असंच करायचंय बघा तुम्हाला इथे पण. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा थोडासा मोठा क्वेश्चन आहे लेंदी क्वेश्चन आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा
बघा जमतंय का? ओके बघा काय दिलंय, एक्स इज इक्वल टू साइन ऑफ टी दिलाय बरोबर, म्हणजे फंक्शन ऑफ टी दिलेले, वाय दिलाय साइन ऑफ के टी, म्हणजे एक्स आणि वाय दोघही इथे कसे दिलेले आहेत तुम्हाला, फंक्शन ऑफ टी दिलेत. म्हणजे मला जर डीवाय बाय डीएक्स फाइंड करायचा असेल कसा फाइंड करावा लागेल, पॅरामेट्रिकच्या याच्यानुसार डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स अपॉन डीटी. आता इथे बघा काय दिले मला, 1 मायनस एक्स स्क्वेअर वाय डबल डॅश मायनस एक्स वाय डॅश इक्वल्स, ओके आता मला याची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके मग बघा हा जो डीवाय बाय डीएक्स याला मी काय म्हणणार, वाय डॅश. वाय डॅश म्हणजे काय असतो तुमचा, डीवाय बाय डीएक्स असतो, आणि वाय डबल डॅश म्हणजे असतो तुमचा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. वाय डॅश म्हणजे काय नाही, जस्ट डीवाय बाय डीएक्स आहे, आणि वाय डबल डॅश म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ओके बरं, आता हे फाइंड करण्यासाठी मग मला काय करावं लागेल, पहिल्यांदा वाय डॅश फाइंड करण्यासाठी काय फाइंड करेल मी, डीवाय बाय डीटी फाइंड करेल. ओके बघ आता डायरेक्टली मी डेरिव्हेटिव्ह लिहितोय. वाय म्हणजे काय आहे, साइन ऑफ केटी, म्हणजेच बघा ठीक आहे लिहूया आपण, साइन ऑफ केटीचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, ठीक आहे ना, कॉस ऑफ केटी, आणि केटी आता बघा इथे फक्त टी असला असता तर साइन टीचा डेरिव्हेटिव्ह काय झाला असता, कॉस टी, पण के मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, म्हणजे याचा परत मला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, काय येईल के, म्हणजेच मला काय भेटलं, के कॉस ऑफ केटी, हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीटी. त्याच्यानंतर डीएक्स अपॉन डीटी फाइंड करूयात. ठीक आहे ना, आपल्याला डीवाय बाय डीटी फाइंड करायचं फायनल. बघा डी बाय डीटी ऑफ एक्स, एक्स काय आहे तुमच्याकडे, साइन ऑफ टी, साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ टी. ओके देअरफॉर बघा डी वाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू, ओके यालाच काय म्हणणार आपण, वाय डॅश इज इक्वल्स टू, बघा न्यूमरेटर मध्ये काय असेल, डीवाय बाय डीटी, डायरेक्टली लिहूया आता बघा, के कॉस ऑफ के टी, बघा मी डायरेक्टली लिहितोय डीवाय बाय डीटी, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय असेल, डीएक्स अपॉन डीटी, म्हणजेच काय कॉस टी. ओके डिनॉमिनेटर मध्ये काय असेल, फक्त कॉस ऑफ टी. हा झाला तुमचा डीवाय बाय डीएक्स. ओके कशामध्ये आलाय, टी मध्ये आलेला आहे. ओके आता काय करायचं आपल्याला बघा इथे, आता इथे आपण सबस्टिट्यूट नाही करू शकत, टीच्या जागी म्हणजे एक्स मध्ये नाही करू शकत. बघा काय म्हणजे साइन इनव्हर्स एक्स इथे तुम्ही सबस्टिट्यूट नाही करू शकत, इथे केला असता जमला असता, इथे नाही जमणार ना, के मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके मग काय करणार, आता हा जो डीवाय बाय डीएक्स भेटलाय म्हणजेच वाय डॅश भेटलाय, मी याला परत डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके याला मी विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलं तरच मला काय भेटेल, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. पण इथे तर फंक्शन कशाचा आहे, टीचा आहे, मग अशा वेळी डेरिव्हेटिव्ह कसा घेतो आपण, जर हे फंक्शन बघा आता कसा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. ओके विच इज इक्वल्स टू, बघा यालाच म्हणणार आपण वाय डबल डॅश. बघा डी बाय डी एक्स ऑफ, तुम्ही म्हणाल इथे फंक्शन कशाचं आहे, टीच आहे बरोबर. बघा आता कसा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे ते, आता बघा इथे काय आहे, फंक्शन ऑफ टी आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय आपण, डेरिव्हेटिव्ह एक्स. मग काय करायचं अशा वेळी, पहिल्यांदा आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू टी. ओके बघा आता याचा विथ रिस्पेक्ट टू मी काय करतोय, टी डेरिव्हेटिव्ह घेतोय. ओके या पूर्ण फंक्शनचा, पण आपण विथ रिस्पेक्ट टू काय करतोय, डेरिव्हेटिव्ह एक्स घेतोय ना, मग टीचा डेरिव्हेटिव्ह परत काय घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच डीटी अपॉन डीएक्स. थोडक्यात इथे आपण चेन रूल वापरतोय बघा, ठीक आहे ना, फंक्शन ऑफ टी आहे त्याचा विथ रिस्पेक्ट टू, किंवा जर समजा एखादं फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल ना आणि त्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह विचारला, आणि आता दुसरं काहीच ऑप्शन नाही, तुम्ही काय करणार, त्या फंक्शनचा अगोदर विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घेणार, आणि नंतर त्याचा टीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डीटी अपॉन डीएक्स. अजून बघा आपण ज्या वेळेस लॉग अप्लाय करायचं बघा, लॉग ऑफ वाय, याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं, 1 अपॉन वाय इंटू डीवाय बाय डीएक्स. मग इथे काय करायचं आपण, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना अगोदर विथ रिस्पेक्ट टू वाय काय झाला, 1 अपॉन वाय, आणि वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डीवाय बाय डीएक्स, हेच आपण इथे वापरलेले. ओके लक्षात घ्या ते. आता बघा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, थोडा मोठा क्वेश्चन आहे जस्ट बघा. आता मग काय करणार आपण, आता हा जो दिलेला आहे याचा डेरिव्हेटिव्ह आता विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा. ओके यू अपॉन व्ही घ्यावा लागेल, आणि आता इथे बघा डी अपॉन डीएक्स. बरं डी अपॉन डीएक्स आहे का आपल्याकडे, बघा बरं वरती काय फाइंड केले मी, डीएक्स अपॉन डीटी फाइंड केलं बरोबर. मग मला डी अपॉन डीएक्स लिहिता येईल त्याच्यावरून. आता बघा डीएक्स अपॉन डीटी काय आला मला, कॉस टी, म्हणजे याच्या जागी मी डीटी अपॉन डीएक्स, बघा असं असतं माहिती का तुम्हाला,
हे आपण बघितलेलं आहे. डीवाय बाय डीएक्स लाच काय लिहू शकतो आपण 1 dx अपॉन dy. बरोबर आहे. माझ्याकडे एक व्हॅल्यू आहे आणि त्याचा रेसिप्रोकल घेतला मी तर काय भेटेल मला त्या दुसऱ्या म्हणजे dt अपॉन dx ची व्हॅल्यू भेटेल. ओके माझ्याकडे बघा dx अपॉन dt आहे कॉस ऑफ टी. ओके इथे बघा कॉस ऑफ टी आपण फाइंड केलेला आहे. ओके तर dx अपॉन dt आहे कॉस ऑफ टी. तर dt बाय dx काय होईल 1 अपॉन कॉस टी. ओके तर हा काय होईल 1 अपॉन कॉस टी. बघा तो लिहूयात इथे आपण 1 अपॉन कॉस ऑफ टी. तो बाहेर आहे. आता हे जो हा आहे ना सेपरेट आहे याच्यामध्ये नका टाकू. आता याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. ओके ब्रॅकेटमध्ये. बरं बघा आता के कॉमन काढून घेऊयात अगोदर. के कॉन्स्टंट आहे ना के कॉमन काढला बाहेर. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आला तो के अपॉन कॉस टी आपण बाहेर लिहिली. कॉस टी कुठून आला 1 अपॉन कॉस टी. हा dt अपॉन dx. के कॉन्स्टंट होता बाहेर आला. यू आहे तुमचा कॉस ऑफ के टी यू ऍज इट इज इंटू बघा फीचा सॉरी यू अपॉन व्ही आहे ना म्हणजे पहिल्यांदा काय येईल तुमचा फी ऍज इट इज. ओके यू इंटू व्ही म्हणजे प्रोडक्ट रूल मध्ये चालतं कोणतंही अगोदर दिलं तरी. ते निगेशन असल्यामुळे म्हणजे मायनस असल्यामुळे चालत नाही. ओके म्हणजे व्ही ऍज इट इज कॉस ऑफ टी ऍज इट इज इंटू यू चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कॉस ऑफ के टी चा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन के टी इंटू के. बरोबर आहे ना केटीचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये के मायनस आता बघा कॉस ऑफ के टी ऍज इट इज. ओके यू ऍज इट इज इंटू व्ही चा डेरिव्हेटिव्ह कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. आणि डिनॉमिनेटर मध्ये बघा काय असेल डिनॉमिनेटर मध्ये व्हीचा स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर टी. कॉसचा स्क्वेअर म्हणजे त्याला कॉस स्क्वेअर टी. ओके आता बघा काय येईल हा तुम्ही काय फाइंड करता वाय डबल डॅश. ओके बघा काय येणार आहे के अपॉन हा कॉस स्क्वेअर टी इकडे आला तर काय होईल कॉस क्यूब टी. ठीक आहे ना बघूयात काही ओके कॅन्सल होतं का लक्ष द्या. ठीक आहे न्यूमरेटर मध्ये बघा हा काय राहील मायनस के इंटू बघा साइन ऑफ के टी इंटू कॉस ऑफ टी मायनस मायनस होईल प्लस साइन टी इंटू कॉस ऑफ के टी. ओके साइन टी इंटू कॉस ऑफ के टी. हा जो न्यूमरेटर सॉरी डिनॉमिनेटर मधला कॉस स्क्वेअर टी आपण काय केलाय इकडे कॉस क्यूब टी केलेला आहे. ओके लक्षात आलं का हा काय आला तुमचा वाय डबल डॅश. ओके बघा थोडं मोठं एक्झाम्पल आहे. ओके जस्ट आपलं टायमिंग पण कमी राहिलेलं आहे. ठीक आहे बरं बघा ओके अजून पण आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे होते. ठीक आहे थोडस शिल्लक राहील. ठीक आहे बघा आता तुम्ही तेवढं करून घ्या. जस्ट तुमच्या लक्षात आला असेल हा थोडा एक्झाम्पल. आता हा काय झाला वाय डबल डॅश भेटला. बघा आता आपल्याला काय करायचंय वाय डबल डॅश भेटलेला आहे. ओके आता काय विचारलंय तुम्हाला 1 मायनस एक्स स्क्वेअर वाय डबल डॅश मायनस एक्स वाय डॅश इक्वल टू. ओके आता वाय डबल डॅश आहे वाय डॅश आहे त्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि एक्स ने मल्टिप्लाय करा. बघा काय भेटतं ते. ठीक आहे ना बघा त्याच्यावरून काय येतं ते. आता वाय ची व्हॅल्यू बघायची आपल्याकडे काय आहे साइन ऑफ के टी. ओके ना ठीक आहे त्याच्यावरून बघा तुम्हाला आता ते कसं फाइंड करता येईल ते. थोडासा टाइम कमी राहिलेला आहे. ठीक आहे ना साइन ऑफ के टी आहे ते वाय पण लिहू शकता तुम्ही. ठीक आहे पण फायनली लिहूयात बघा वाय डबल डॅश आहे तुमच्याकडे वाय डॅश आहे त्याच्यावरून फाइंड करता येईल तुम्हाला. ठीक आहे आन्सर बघा इथे मायनस के स्क्वेअर वाय येतं. ठीक आहे ना याचा आन्सर येईल मायनस के स्क्वेअर वाय. जस्ट थोडस एक दोन एक्झाम्पल्स तुम्हाला मी थोडं फास्ट मध्ये सांगून देतो. जस्ट बघूया बघा एक 5-6 मिनिट बाकी आहेत आपले. ठीक आहे शेअरिंग बंद झाली वाटतं. ओके चालू आहे जस्ट मिनिट वन नोट बंद पडलेले. ठीक आहे बरं बघा मी जस्ट सांगतो तुम्हाला की काय करायचंय. जस्ट तुम्हाला काय विचारलं आता इथे. ओके जस्ट एक मिनिट थांबा. ओके बघा डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर. ओके याची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली. आय थिंक क्वेश्चनच गायब दिसते नाही. ठीक आहे ठीक आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी वाय स्क्वेअर. ओके बघा इथे काय करायचंय ना काहीच नाही. तुम्हाला काय दिलंय ते काहीच दिलेलं नाही. थोडंसं कन्फ्युजन वाटू शकतं. मग बघा याला काय लिहायचंय डी बाय डी वाय ऑफ डीएक्स अपॉन डी वाय. ओके डीएक्स अपॉन डी वाय. आणि इथे बघा बरं काय लिहिलंय डी वाय बाय डीएक्स या फॉर्मॅट मध्ये दिले ना तुम्हाला. येते का लक्षात बघा डी वाय बाय डीएक्स वगैरे अशा फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे.
ठीक आहे, मग त्याच्यानुसार बघा यालाच मी काय लिहू शकतो बघा आता डी बाय डी वाय ऑफ, आता जो dx अपॉन dy आहे ना याला मी लिहिल dy बाय dx चा इनव्हर्स. ओके, बघा हे लिहिता येतं बरोबर आहे ना, 1 अपॉन dy बाय dx म्हणजेच काय त्याचा इनव्हर्स ना. बघा असं जे लिहितो ना तुम्ही की dy बाय dx ला काय लिहिता 1 अपॉन dx अपॉन dy असं लिहितो ना, याच्याच जागी मी काय लिहितोय dx अपॉन dy चा इनव्हर्स. ओके, फक्त उलट करतोय मी इथे, इथे dx अपॉन dy ला हा इकडे नेता येतो, हा इकडे नेता येतो, बरोबर आहे ना. हे इथे लिहिता येतं बरोबर आहे का. बघा यालाच आपण इथेही लिहू शकतो आणि याला इथे लिहू शकतो, म्हणजेच dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx लिहू शकतो. म्हणजेच dx अपॉन dy ला तुम्ही काय लिहू शकतो dy बाय dx चा इनव्हर्स. ओके, बघा हे असं लिहायचंय आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ओके, आता इथे लिहिलेले आपण बघा, इथे जस्ट मोमेंट बघा इथे लिहिलं आपण काय केलं डी बाय डी वाय ऑफ डी वाय बाय डीएक्स चा इनव्हर्स, त्याचा आपण काय करतोय विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेतोय. बरं काय येईल विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह, हा एक कन्सिडर केला फंक्शन तर तो मायनस पुढे येईल, एकने पॉवर काय होईल कमी होईल, म्हणजे हा होईल -1 म्हणजे काय होईल -2. येते का लक्षात. आणि आता बघा हा जो फंक्शन असतो ना dy बाय dx डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर हा भेटतो तुम्हाला फंक्शन ऑफ एक्स. बघा y काय असतो तुमचा फंक्शन ऑफ एक्स असतो आणि त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, तर मला इथे काय भेटणार आहे फंक्शन ऑफ एक्स. हे लक्षात घ्या की dy बाय dx जो असतो ना तो पण काय असतोय फंक्शन ऑफ एक्स असतो. लक्षात येत आहे का, फंक्शन ऑफ एक्स असतं बघा, आणि म्हणून मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. जस्ट थोडे मिनिट बाकी आहेत, फास्ट सांगून देतो तुम्हाला. आणि मग एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय dx अपॉन dy. ओके, यालाच मी काय लिहू शकतो बघा 1 अपॉन dy बाय dx रेस टू -2. ओके, आणि dx अपॉन dy ला परत मी काय लिहितो dy बाय dx रेस टू -1. ठीक आहे ना, मग हा -1 आणि हा -1, आता हे दोघं dy बाय dx बेस सारखा झाला, म्हणजेच काय होईल पॉवरची ऍडिशन होईल, म्हणजेच हा होईल -3, म्हणजे मायनस dy बाय dx चा क्यूब आहे का आन्सर बघायचं इथे -dy बाय dx चा क्यूब. ऑप्शन नंबर बघा बी मध्ये येईल, अजून काहीतरी मिस्टेक झालेली दिसते आपले, पण हे असंच आन्सर येणार आहे गडबडीमध्ये. थोडस बघा तुम्ही चेक करा ते, ठीक आहे ना. फास्ट मध्ये आपल्याकडे आता जस्ट थोडासा टायमिंग बाकी, ऑलरेडी आपण डेरिव्हेटिव्हला भरपूर स्लो गेले. आज 4th लेक्चर आहे जवळपास आपलं, म्हणजे 4th डे, ठीक आहे ना. तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल, थोडी प्रॅक्टिस करा यांची, ठीक आहे ना. काहीच नाही करायचे तुम्हाला, हे जे दिलेले ना बघा सेकंड, जास्तीत जास्त सेकंड मध्ये विचारले, म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह फर्स्ट फाइंड करा, त्याच्यानंतर सेकंड. हा सोपा आहे, तुम्हाला फाइंड करता येईल डायरेक्टली, कारण याला इथे तुम्हाला y = f(x) च्या फॉर्म मध्ये दिलेले, तुम्हाला डायरेक्टली डिफरन्शिएट करायचे 2 वेळा. ओके, 2 वेळा डिफरन्शिएट करा, d2y बाय dx² भेटेल, फर्स्ट वेळेस dy बाय dx भेटेल, आणि त्यांचं हे त्याला मल्टिप्लाय करून, म्हणजे 1 - x² न d2y बाय dx² ला मल्टिप्लाय करा, आणि -x ने dy बाय dx ला त्यांचं ऍडिशन घ्या, तुम्हाला आन्सर भेटेल. बघा इथे आन्सर आहे तुम्हाला सांगून देतो -2. ठीक आहे ना, तुम्हाला जर हे करायचं असेल तर ओके लक्षात ठेवा, याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन सॉल्व्ह करत बसा. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये जास्त मोस्टली nth डेरिव्हेटिव्ह मध्ये आपलं थोडस स्लो झालं, ठीक आहे काय हरकत नाही, बाकी आपण बऱ्यापैकी स्लो मध्येच घेतलेले. तर उद्या आपण याला सुरुवात करूयात, तुमचा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, थोडासा टायमिंगचा प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला आता थोडं फास्ट घ्यावं लागलं. ठीक आहे, समजले का सर्वांना डेरिव्हेटिव्ह मध्ये काही अडचण आहे का. जस्ट 1 मिनिट बाकी, कोणाला काही वाटलं तर सांगा, बोला लवकर, 1च मिनिट बाकी. डेरिव्हेटिव्ह मध्ये समजलंय का सर्वांना सगळं. ओके, आपण बऱ्यापैकी स्लोली डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला पण बघा लक्षात आलं असेल की nth डेरिव्हेटिव्हचे जे एक्झाम्पल्स आहेत बघा, एक्झाम्पल्स मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये वगैरे पण मोस्टली विचारत नाही किंवा कमी विचारलेले असतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला डायरेक्टली nth डेरिव्हेटिव्ह फाइंड करा असं विचारलेलं नाहीये, d2y बाय dx² विचारलं. ओके, आणि डायरेक्ट फंक्शन ऑफ एक्स असेल तर आपण ते फाइंड करू शकतो, बरोबर. म्हणजे डायरेक्टली y जे काही फंक्शन ऑफ एक्स असेल तर तुम्ही त्याला डायरेक्टली विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करा, dy बाय dx भेटेल, परत एकदा डिफरन्शिएट केलं तर d2y बाय dx² भेटेल. ओके, बरं चला मग आता उद्या आपण रेग्युलर टायमिंगलाच लेक्चर घेऊया 10 वाजता, म्हणजे 10 वाजून 10 मिनिटांनी. ठीक आहे, शेवटपर्यंत राहत जा, पहिल्यांदा जॉईन झाले की भरपूर विद्यार्थी असतात,
आणि शेवटपर्यंत 5-6 वरती येऊन जातात. ओके, चला आता मीटिंग एंड होईल. आपण उद्या भेटूयात 10 वाजता, 10 वाजून 10 मिनिटांनी. ठीक आहे, सर्वांना समजलेलं आहे डेरिव्हेटिव्ह सर्व. ठीक आहे, आता आपण उद्या ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सुरू करणार आहे. ठीक आहे, चला मी एंड करतो आता मीटिंग.